आता बरेचसे मुद्दे त्यांनाच उत्तर द्यावे लागतील. मग एक तर मुद्दा असा आहे गणेश खणकरजी, म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखाच होता, कारण भुजबळ असं त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की हे दिसते तितकं सोपं नाहीये, या सगळ्याचा रोख हा देवेंद्र फडणवीसांकडे आहे, अशा आशयाचं वक्तव्य भुजबळांच्या भाषणामध्ये होतं. भुजबळांचं भाषण झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की काही देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलू नका, देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांची मनं जिंकली. 2 सप्टेंबरच्या आधीची मनोज जरांगेंची भाषा आणि त्या 2 सप्टेंबरच्या नंतरची मनोज जरांगेंची भाषा, याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. किरण तारे सर पण म्हणतात काय जादूची कांडी अशी फिरवलेली आहे की ओबीसी समाज तर देवेंद्र फडणवीसांकडे आशेनं बघतोच आहे, पण मराठा समाजाची मनं जिंकली तसं वक्तव्य मनोज जरांगेंनी करावं. म्हणजे एका जीआरनी ही जादू झाले की पडद्यामागे आणखीन काही जादू झाले? कविताजी, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. डॉक्टर माइंडकरांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनाही शुभेच्छा. असं आहे की भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे ज्यांना समजलंय त्यांना ते व्यवस्थित कळलंही असेल. बघा, असं आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचे नेते किंवा आता जी काही आमचं संघटना किंवा आमचं नेतृत्व काम करत आहे, एखाद्या छोट्याशा घटनेनंतर कधीही आपली भूमिका आम्ही बदलत नाही. तुम्ही आठवत असेल, मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीची भाषा वापरली आणि ज्या पद्धतीने ते फडणवीसांबद्दल बोलत होते संबंध नसताना, आणि विशेषतः ज्या वेळेला ते विरोधी पक्ष नेते होते, त्यानंतर ते सत्तेवरती आले, ते उपमुख्यमंत्री होते, नंतर मुख्यमंत्री झाले, यानंतर सुद्धा ज्या पद्धतीची भाषा सलग वापरली जात होती हे आपण सर्वांनी पाहिलंय. आता तुम्ही मला जो प्रश्न विचारलात की काय जादूची कांडी फिरली असेल, तर मला वाटत नाही यात काही जादूची कांडी फिरवण्याची गरज आहे. कारण फडणवीसजी दूरदृष्टीपणाने निर्णय घेत असतात. आम्ही जो निर्णय घेतलाय त्यामध्ये कुणावरतीही अन्याय होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतलेली, की कुणाचं काढून कुणाला द्यावं या बाबतीत आमची काहीच भूमिका नव्हती किंवा असं आम्ही कधी म्हटलेलं देखील नाही. कारण मी त्यावेळेला किंवा कविताजी आपणही पाहिलं असेल की सर्व नेते, त्यात वडट्टीवारांपासून असू देत किंवा अंबादास दानवे असू देत, तुमच्याच मीडियाच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला होता की आपण आझाद मैदानावरती आलाय, त्याला पाठिंबा देतायत, मग तुमची भूमिका ही आहे का की यांच्या ताटातनं काढून याला द्यायचं का? तर एकाही नेत्यानं त्यावेळेला उत्तर दिलं नाही, सगळ्यांनी उत्तर द्यायचं टाळलं. स्वाभाविक आहे, मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीनं त्यांना वाटतं आंदोलन चालवलं, स्पष्टपणे आम्ही कुठलीही जादूची काडी फिरवलेली नाही. वेळ आणि संयम आणि राजकारणातली परिपक्वता हेच याचं योग्य उत्तर असतं आणि ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलंय असं मला स्पष्टपणे वाटतं.